की मी टीव्हीवरनं व्हिडिओ कॉल कसा करतोय। सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे डाळ भात पण आहे। हा पॅन आहे, ह्याच्यामध्ये अंडा वगैरे बनवू शकतो। तर हा आहे स्टॅनलीचा विंटेज लंच बॉक्स। आज आम्ही कॅम्पिंगला आलोय। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सॅटर्डे आहे आणि वेदर जरा बरं झालंय, कारण लास्ट 3-4 वीक्स पासून नुसता पाऊस पडतोय आणि एकदम ग्लुमी वातावरण आहे, म्हणून घराच्या बाहेर जावंसंच वाटत नाही। पण आज जरा बरं असल्यामुळे मी बाहेर निघतोय। आणि लास्ट व्हिडिओमध्ये असं मी राहुल बरोबर डिस्कस करत होतो की आता कॅम्पिंगला जायला पाहिजे, कारण आता फॉलोइंग वीक्स मध्ये वेदर एकदम चांगलं होणार आहे। सो कॅम्पिंगला जाऊ शकतो आरामात। तर आता मी एका कॅम्पिंग स्टोअर मध्ये चाललोय अशाच गोष्टी बघायला। राहुल नाहीये बरोबर, पण एका मित्राला घेऊन चाललोय, कारण राहुलचं आता कॉलेज चालू झालेलं आहे आणि त्याचा पार्ट टाइम जॉब वगैरे पण आहे। तर त्याचं शेड्यूल कॉलेज, जॉब आणि उरलेल्या वेळात ऍप्लिकेशन, कारण त्याचा लास्ट सेमिस्टर आहे। सो म्हणून त्याला आता डिस्टर्ब करत नाही। आणि कॅम्पिंग स्टोअर नंतर आपण जाणार आहोत इंडियन स्टोअर मध्ये, कारण मला फ्रोझन गार्लिक नान घ्यायचे आहेत। कारण काल माझ्या फ्रेंडनी बटर पनीर बनवलं जे एकदम खतरनाक झालं होतं आणि मला वाटलं नान बरोबर अजून चांगलं लागेल, म्हणून डिनरला आज आम्ही तेच खाणार आहोत, पण नान घ्यायचे आहेत म्हणून इंडियन स्टोअरला जाऊया। सो चला आता निघूया। आणि मी खूप वेळा माझ्या बाल्कनीतला तुम्हाला व्ह्यू दाखवलाय आणि या वीकेंडला जेव्हा मी आलो तेव्हा बघून सरप्राईज होतो, कारण इकडे हे 4 अशी बसायला ठिकाणं होती आणि झाडं होती 4। सो हे सगळं तोडून टाकलेलं आहे आणि आता काय बनवतील काय माहित, पण हे थोडं खराब पण झालं होतं। सो आय होप काहीतरी चांगलं करतील। पहिले आपल्याला गॅस भरायला जावं लागेल। गॅस म्हणजे पेट्रोल। आता इथे अमेरिकेत एवढे वर्ष राहून मी गॅसच बोलायला लागलोय, पण जेव्हा पण मी गॅस बोलेन तेव्हा तुम्ही पेट्रोल समजून घ्या। आलोय आपण, हे दुकान आहे रिक्रिएशनल इक्विपमेंट। मी पण फर्स्ट टाइमच जातोय। मी नॉर्मली दुसऱ्या स्टोअर मध्ये जातो, पण हे खूप मोठं आहे। आणि चला आता आज जाऊया आणि बघूया काय काय मिळतं इकडे। हे कूलर्स सेक्शन आहे। हा कूलर आहे येटीचा। कूलर माझ्याकडे छोटा आहे, एक मोठा बघायचा होता। हा 6.7 गॅलन्स आहे। याची किंमत आहे $275। हे पोर्टेबल पॉवर स्टेशन आहे आणि हे 1500 वॉटचं आहे। एवढी गरज नाही आहे, पण याचंच तुम्हाला दाखवतोय। मला हे सर्वात बेस्ट वाटतं। हे 500 वॉटचं आहे। 13.5 तास ह्याच्यावर आपण प्लग इन करू शकतो, काहीतरी 150 वॉट पर्यंतचं। आणि ह्याची किंमत आहे $500 आणि ह्याची साईज पण मला परफेक्ट वाटते। ह्याच्यापेक्षा छोटा पण आहे 200 वॉटचं, पण हे एकदमच छोटं आहे आणि ह्याला एकच आउटलेट आहे, ह्याला 2 आहेत। आणि हे जे मोठंवालं आहे हे $1800 आहे आणि ह्याच्यामध्ये हे वायफायवालं आहे, म्हणजे डायरेक्ट आपण फोननी कंट्रोल करू शकतो कुठला आउटलेट ऑन ऑफ करायचा तो। आणि हे पण घरी चार्ज करू शकतो किंवा ते सोलार पॅनल पण मिळतात जर लॉंग ट्रिपसाठी जर चार्ज करायचं असेल तर। हे सेक्शन आहे सगळे फ्रीज ड्राईड मील्स मिळतात इकडे। चिकन फ्राईड राईस, ह्याच्यामध्ये उकळतं पाणी टाकायचं म्हणजे रेडी होतात। सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे डाळ भात पण आहे, तर तो उकळतं पाणी टाकायचं रेडी। पास्ता विस्ता खूप सारे ऑप्शन आहेत। हे अख्खा सेक्शन, हे अख्खा सेक्शन, आईस्क्रीम सँडविच पण आहे। हे सगळे वेगवेगळे टेंट्स आहेत, त्याच्या प्राइसेस लिहिलेले आहेत। ही चेअर $160ची आहे आणि एवढी महाग असण्याचं कारण हे आहे की फक्त अर्धा किलोची आहे आणि ह्याच्यावर 135 किलोचा माणूस बसू शकतो। हे कॅम्पिंग युटेन्सिल्स आहे, टायटेनियमचे कप आहेत, हे मला घ्यायचं आहे। टायटेनियमचे कप्स, स्टेनलेस स्टील, केटल, कॉफीचे प्रेस आहेत। कॉफी टाकायची वरना प्रेस करायचं, फ्रेंच प्रेस कॉफी। ही कोलॅप्सिबल सिंक आहे, कारण भांडी वगैरे घासण्यासाठी
अशी ओपन होते, त्याच्यात भांडी घासायची आणि परत कोलॅप्स करून ठेवायची. 16 लिटर कपॅसिटी आहे. फक्त त्याची साईज खूप मोठी आहे. आम्ही जेव्हा कॅम्पिंगला जातो तेव्हा आम्ही अशीच साईड बघतो जिकडे नळ आहे, म्हणून मी तिकडेच भांडी धुतो नळावर. उघडल्यावर अशी होते. ही पण किचन सिंक आहे, पण ही फ्लेक्सिबलवाली. याच्यात पाणी भरल्यावर अशी ओपन राहते, पण ही त्याच्यात तिप्पट किमतीची आहे कारण हलकी आहे. कॅम्पिंगच्या दुनियेमध्ये हलक्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणून त्या महाग असतात. स्केलेट आहेत कास्ट आयर्नचे, सॉलिड हेवी आहे. मिक्स मसाल्याचा डबा. हा एकच राहिला टायटेनियमचा कप, आणि ह्याच्यात कुक पण करू शकतो, म्हणून हा एक घेऊन ठेवतो. हे कॅम्पिंग स्टोव्ज आहेत. हे असं मी घेणार आहे जेट बॉईलचं, पण दुसऱ्या ब्रँडचं घेणार आहे. आणि ऑलरेडी माझ्याकडे एक अशा टाईप्स आहे, पण ते सिंगल बर्नर आहे आणि त्याला विंड डिफ्लेक्टर नाही आहेत. सो मला काहीतरी छोटं घ्यायचं आहे बाईक ट्रिपसाठी आणि कॅम्पिंगसाठी, कारण एवढं मोठं घेऊन फिरण्यात पॉईंट नाही. तर जेव्हा मम्मी डॅडी येतील तेव्हा घेऊ शकतो. हा बेअर स्प्रे आहे. हा एकदम जंगलात हायकिंगला जे जातात त्यांच्यासाठी कामाचा आहे. बेअर आला की यूज करू शकतो. आणि खाल्ल्यानंतर रात्री जे जेवण उरतं त्याच्या वासाने बेअर येतो, पण त्यासाठी हे बेअर रेजिस्टंट फूड सॅक्स असतात. त्याच्यामध्ये आपलं उरलेलं सगळं जेवण टाकायचं आणि झाडावर लटकवायचं. आणि त्या बॅगला पण बाहेरून असं कोटिंग किंवा वास म्हणू शकतो, ज्याने बेअर जवळ घेत नाही. आता तिकडनं निघालोय आणि चाललोय इंडियन स्टोअरला. तंदुरी गार्लिक नान. पॅकेज आलं, त्याचा मेसेज आला आहे. ते वाटेत थांबतो आणि पॅकेज घेतो. एक पॅकेज आलं आहे. अजून एक पार्सल आलं आहे. सो मी आता त्या स्टोअरवरनं आलो आणि येताना नान पण आणला. जास्त काय घेतलं नाही आहे. हा एक आयसोब्युटेनचा फ्यूल कॅनिस्टर आहे आणि ह्याच्यावर एक स्टोव लागतो. तर त्याचे 2-3 ऑप्शन आहेत माझ्याकडे, पण अजून मी डिसाईड केलं नाही आहे. तर तो मला एक ऑर्डर करायचा आहे. आणि हे दुसरं मी घेतलं आहे, हे मला चांगलं मिळालं. टायटेनियमचा कुक सेट आहे, म्हणजे एक पॉट आणि एक पॅन आहे त्याच्यामध्ये. मी ते उघडतो आणि दाखवतो कारण एका हातात कॅमेरा आहे. सो या डब्याचं वजन ह्याच्यापेक्षा जास्त आहे. हे दोन्ही मिळून फक्त 50 ग्रॅमचे आहेत. हा पॅन आहे, ह्याच्यामध्ये अंडा वगैरे बनवू शकतो. आणि हा पॉट आहे आणि 1 लिटरची याची कॅपॅसिटी आहे. एकदम लाईट वेट आहे. या 2 गोष्टी झाल्या. आणि हे मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं, आत्ता याच्या आधीच आलं हे. तर उघडूया आपण. तर हा आहे स्टॅनलीचा विंटेज लंच बॉक्स. एकदम क्लासिक स्टाईल आहे. आणि जुन्या काळात इकडचे लोक तरी असा लंच बॉक्स न्यायचे, मला इंडियाचं माहीत नाही. सो हा स्टीलचा आहे आणि एकदम रफ अँड टफ आहे. एकदम हेवी आहे कारण ॲल्युमिनियमचा नाही आहे, स्टीलचा आहे. असा आतून आहे. आणि हा लंच बॉक्स मी काय लंचसाठी नेला नाही घेतलाय. ह्याच्या खूप ॲसेसरीज मिळतात. इथे टेबल टॉप मिळतो. आणि मला बेसिकली हा कॅम्पिंगचं सगळं जे कुकिंगचं सामान आहे ते ठेवण्यासाठी मी घेतलेलं आहे. म्हणजे हा डबा घेऊन गेलं की कुकिंगचं सामान सगळं आलं. सगळीकडे वेगवेगळं पॅक करायची गरज नाही आहे. आणि हे जे हा ड्रिंक होल्डर आहे, अशी बाटली याच्यात लॉक होते आणि झालं. आणि याचे थोडे ॲसेसरीज म्हणजे इथे टेबल टॉप येतो, आतमध्ये असं इन्सुलेटेड पॉकेट येतो. आणि विदाऊट एनी ॲसेसरीज एक तर हा लंच बॉक्स आहे, नाहीतर ह्याला पोर्टेबल ताशा म्हणून पण आपण यूज करू शकतो. मस्करीत वाजवत होतो मी, असंच व्हिडिओच्या वेळेला दाखवलं आणि नंतर माझा मित्र बोला नाही तुला आता वाजवाच लागेल, म्हणून त्यांनी जबरदस्ती माझ्याकडनं वाजून घेतले आणि शूट केलंय. सो हे टाकीन मी. म्हणून मला सांगायचं होतं कारण तुम्ही मला वेडा समजाल की एकटाच घरी बसून डबा वाजवत बसलाय. आधी जेव्हा मी कॅम्पिंगला जायचो तेव्हा घरनंच सगळी भांडी न्यायचो, जे चिकन वगैरे मॅरिनेट घरनंच करायचो आणि मग आम्ही जायचो. पण त्याची पण एक मजा वेगळी होती. पण मला असं वाटतं कॅम्पिंगची मजा ते छोटी भांडी आणि सगळं लिमिटेड रिसोर्सेसमध्ये करण्यामध्ये ती मजा येते. म्हणून मी हे सगळं घेतोय.
आणि मम्मी डॅडी आलेले तेव्हाच्या काही कॅम्पिंगच्या क्लिप्स मी तुम्हाला आता दाखवतो. चिकन आणि पनीर तयार झालेले आणि हे आमचं टेंट. ते आतमध्ये डॅडी काहीतरी टाइमपास करतोय. आज आम्ही कॅम्पिंगला आलोय. कॅम्प साईट, गाडी साईट अख्खी आमची. तिकडे दुसरे लोक आहेत, ते पण कॅम्पिंग करत आहेत. मम्मी आणि हे आमचं टेंट आणि कॅम्प साईट मागे फुल वॉटरफ्रंट. टेंट अजून सेटअप नाही केले. 2 गाद्या आहेत आमच्याकडे. खूप मोठं आहे. आतून आरामात 5-6 लोक झोपू शकतात. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि एवढ्या विजा काढायला होत्या आणि वारा होता. चिट फाटली आणि गपचूप गाडीत बसले. आणि अजून एक पॅकेज आलेलं आता मी त्या लॉकरमधनं काढलं. मी रास्पबेरी पायचा कोर्स करतोय. त्याचे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आले. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील त्यांना माहिती असेल रास्पबेरी पाय काय आहे. आणि मला थोडंफार माहिती आहे पण जास्त नॉलेज नाही, म्हणून मी कोर्स करतोय. त्याचे सगळे मटेरियल्स आलेत. राहुले सगळं बघून वेडा होईल कारण त्याच्या आवडीचा विषय हा. मी तंदुरी गार्लिक नान घेतलं हल्दीरामचा आणि 5 पीस येतात त्याच्यामध्ये. तर ह्याला 2 वेमध्ये आपण करू शकतो. एक तर तव्यावर गरम करू शकतो किंवा ओव्हनमध्ये ठेवू शकतो. पण मला ओव्हन सर्वात बेस्ट वाटतं कारण तव्यावर केल्यावर थोडा तो कडक होतो. तर पहिला मला प्री हीट करावं लागेल 400 डिग्री फॅरनहाइट. ओके. सो आता ओव्हन जेव्हा प्री हीट होईल तेव्हा एक असा बझर वाजेल आणि त्याच्यानंतर पण नान आतमध्ये टाकूया. मग असे असतात पॅकेटमध्ये. मी चुकून विसरलो की नान फॉईलवर नाही ठेवायचा, नाही तर मग तो असं थोडा चिकट होतो खालनं. एक मागणं ऑलरेडी झालेलं आहे. सो आम्ही डायरेक्ट जाळीवर ठेवणार आहे. फुल फ्रोझन सॉलिड आहे. ते नान ठेवलेत मी आणि फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. पण मी नॉर्मली नेहमी उभा असतो आणि बघत राहतो. नीट झाल्यावर लगेच काढतो कारण कधी कधी वेगळ्या ब्रँडवर 5-1 मिनिटं लिहिलेलं असतं, पण 5 मिनिटं जर ठेवलं तर ते खूपच जळतात साईडून, म्हणून मी बघत बसतो. ते झालं आपलं. वासावरूनच कळते झालंय. तर एकदा हात लावून बघतो. कडक झालेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांनी मला कमेंट्समध्ये विचारलं, इंस्टाग्रामवर विचारलं की मी टीव्हीवरनं व्हिडिओ कॉल कसा करतोय. तर त्याचं उत्तर हे आहे की मी हे डिव्हाइस यूज करतो. तर हे आहे फेसबुक पोर्टल टीव्ही. आता फेसबुक मेटा झालंय तर मेटा पोर्टल टीव्ही. आणि हे मी माझ्या टीव्हीवर असं लावून ठेवलेलं आहे आणि ह्याचा पॉवर सोर्स आहे आणि HDMI ने टीव्हीला कनेक्ट केलंय. सो ह्याच्यामध्ये नेटफ्लिक्स, प्राईम ते सगळं तर आहेच. प्लस 1 मिनिट म्यूट करतो. माईक बंद केला. अलेक्सा पण आहे ह्याच्यामध्ये आणि हे वरती 8 माईक आहेत. आणि कुठेही मी घरात असलो तरी माईकचा पिकअपचा प्रॉब्लेम होत नाही. आणि हा त्याचा कॅमेरा आहे आणि कॅमेरा पण वाईड अँगल आहे, म्हणजे मी घरी कुठेही असलो तरी दिसतं आणि तो आपल्याला ट्रॅक करतो. सो मी जर एकदम किचनमध्ये असेल तर तो माझ्यावर झूम करतो की मी किचनमध्ये. सोफ्यावर असेल तर सोफ्यावर असतो. आणि 2 जण वेगवेगळ्या कोपऱ्यात उभे असेल तर तो फुल वाईड अँगल करतो, असं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. तर हे डिव्हाइस एक माझ्याकडे आहे आणि एक मी मम्मी डॅडीला दिलंय त्यांच्या टीव्हीला लावायला. म्हणजे आम्ही कॉल चालू ठेवलं तर असं वाटतं की एकाच घरात आहोत, कारण त्यांच्या घरातलं मला दिसतं, माझ्या घरातलं त्यांना दिसतं. आणि आता हे डिव्हाइस मेटानी बंद केलेलं आहे, म्हणून आता तुम्हाला मिळालं तर सेकंड हँड कुठे मिळू शकतं, पण आता ब्रँड न्यू तरी नाही मिळणार. आणि जर ब्रँड न्यू मिळालं तर सॉलिड महाग झालेलं आहे. अमेझॉनवर मी व्हिडिओ बनवायच्या आधी चेक केलं होतं. सो आय थिंक $300 का काहीतरी झालंय. पण एक डिव्हाइस घेण्यापेक्षा 2 डिव्हाइस घेतलेले बरे, कारण टीव्ही टू टीव्ही केल्यानंतर एकदम मस्त दिसतं. आता जर फोनवरनं बोललात तर तुमच्या टीव्हीवर फक्त एवढासा फोनचंच येईल, अख्खा टीव्ही कव्हर होणार नाही तर फोन आडवा करावा लागेल, पण त्यांनी क्वालिटी कमी होते. म्हणून मी तर सांगेन ज्यांना कोणाला पाहिजे 2 घ्या, म्हणजे त्याचं फुल तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि याचा मेन ॲडव्हान्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला वेगळा ॲप लागत नाही. डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल करू शकतो किंवा फेसबुक मेसेंजर कॉल करू शकतो. म्हणून डायरेक्ट व्हॉट्सअपनी स्कॅन करायचं की ऍक्टिव्हेट होतं ते. आणि जर मी घरी असेल आणि कोणी मला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला तर टीव्हीवर पण वाचतं आणि माझ्या फोनवर पण वाचतं. सो जिकडनं मला घ्यायचं असेल मी पिकअप करू शकतो. आणि हेच एक मेन ॲडव्हान्टेज आहे, कारण नॉर्मली पण व्हिडिओ कॉलिंग डिव्हाइस येतात, पण त्याच्यामध्ये त्यांचं वेगळं ॲप डाउनलोड करा, मग समोरच्याकडे पण ते पाहिजे. ते ह्याच्यात काय लफडा नाहीये तसं.
म्हणून हे सर्वात मला बेस्ट वाटलं होतं. तर हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि आता मी जेवण गरम करून खाणार आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.